नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। विक्री केलेल्या जमिनीची 4 महिलांसह अन्य दोघांनी पुन्हा विक्री करून चाकणमधील उद्योजकास तब्बल 1,65,00,000 रुपयांचा गंडा घातल्याची घटना खराबवाडी तालुका खेड येथे घडली आहे। या प्रकरणी चाकणमधील उद्योजक भरत एकनाथ कानपिळे वयवर्ष 61 राहणार चाकण तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। यावरून मयत भिका नाना लोंढे यांच्यातर्फे वारस असलेल्या मावळ तालुक्यातील महिला, चिखली आणि कुरुळी येथील 2 महिला अशा एकूण 4 महिलांसह राहुल हनुमंत शेलार आणि दीपक रामचंद्र मोकाशी वयवर्ष 50 राहणार तळेगाव दाभाडे तालुका मावळ या सर्वांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खराबवाडी तालुका खेड गावातील जमीन गट क्रमांक 357 मधील अंतर्गत प्लॉट क्रमांक 52 मधील एकूण क्षेत्र 1 हेक्टर 60 आर ही मिळकत सन 2005 मध्ये श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या मीरा शिवाजीराव जाधव राहणार कोथरूड यांना विकलेली असताना जाणीवपूर्वक फसवणूक करण्याच्या उद्देशाने ती मिळकत पुन्हा एकदा कानपिळे यांना 2,24,00,000 रुपयांना विक्री केली। या व्यवहारात कानपिळे यांच्याकडून 1,65,00,000 रुपये घेऊन सदरची जमीन मिळकत ताब्यात न देता किंवा व्यवहारापोटी घेतलेले पैसे परत न देता खोटे साठे खत, खरेदी खत रजिस्टर करून जमीन विकत असल्याचे भासवून ही फसवणूक करण्यात आल्याची बाब समोर आली आहे। या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात 4 महिलांसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील दीपक मोकाशी वयवर्ष 50 हा जमीन व्यवहारातील एजंट असल्याची बाब समोर आली आहे। याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेला आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान यंदा घुंडरे घराण्याला मिळाला आहे। रविवारी 2 जून रोजी माऊलींच्या मुख्य संजीवन समाधी मंदिरात या बैलजोडीचे पूजन केल्यानंतर आळंदी नगरीतून ढोल ताशांच्या गजरात या बैलजोडीची मिरवणूक काढण्यात आली होती। कडाचीवाडी येथील पाझर तलावात बुडून 4 मुलांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मात्र या भागात घडलेली ही पहिलीच घटना नाहीये। मागील 12 ते 15 वर्षात येथील तलावात अशा गंभीर अनेक घटना घडल्यात। नोव्हेंबर 2012 मध्ये याच पाझर तलावात बुडून 2 सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यामुळे अशा पाझर तलावांच्या परिसरात योग्य ती खबरदारी सूचना फलक लावण्याची जबाबदारी प्रशासनाने घेण्याची आता मागणी होतीये। 2 दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत 4 कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत। घरातून सकाळी बाहेर पडलेल्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलांचे मृतदेह चाकण जवळील मेदनकरवाडी आणि कडाचीवाडी हद्दीलगत असलेल्या एका पाझर तलावात मिळून आली आहेत। 4ही अल्पवयीन मुले एकाच दुचाकीवरून पीके कॉलेजच्या पाठीमागील बाजूस असलेल्या या पाझर तलावात पोहण्यासाठी गेली असताना सदरची घटना घडली। ओमकार बाबासाहेब हांगे, श्लोक जगदीश मानकर, प्रसाद शंकर देशमुख आणि नैतिक गोपाळ मोरे सर्वांचं वय 13 वर्ष सध्या राहणार मेदनकरवाडी चाकण तालुका खेड अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत। कडाचीवाडी तालुका खेड येथील पाझर तलावात बुडून यापूर्वी 2012 मध्ये 2 सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती। शाळांना दिवाळीची सुट्टी लागल्यानं हे दोघेही भाऊ घरातील जनावरे चारण्यासाठी पाझर तलावाकडे गेली होती। जनावरे चारण्यासाठी सोडल्यानंतर हे दोघेही पोहण्यासाठी या पाझर तलावात गेली असताना हा प्रकार घडला। 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या दोघांचाही मृतदेह पाझर तलावातून शोधून बाहेर काढण्यात आले होते। प्रतीक बळीराम खांडेभराड आणि अभिजित बळीराम खांडेभराड वयवर्ष 12 दोघेही राहणार खांडेभराड वस्ती कडाचीवाडी चाकण तालुका खेड अशी त्या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या 2 सख्या भावांची नावे आहेत। पुढील काळात अशा घटना रोखण्यासाठी आता प्रशासनाने काळजी घेण्याची मागणी होतीये। दाम करी काम येड्या, दाम करी काम रे अशी स्थिती आता सर्वत्र पाहायला मिळते। शासकीय कार्यालयात दाम दिल्याशिवाय कामच होत नाहीये। त्यामुळे सरकारी काम आणि 12 महिने थांब या म्हणीचा प्रत्यय आपल्याला यायला नको आणि कामाचा खोळंबा व्हायला नको म्हणून सर्वच शासकीय कार्यालयात अगदी अनिच्छेने लाच द्यावी लागते। याचा प्रत्यय आता अनेकांना सध्या खेड तालुक्यात येतोय। खेड तालुक्यात कार्यरत असलेले अनेक पोलीस अधिकारी, भूमी अभिलेख अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला मागील काही वर्षात लागलेत। एवढेच नाही तर खेडचे प्रांताधिकारी म्हणून काम पाहिलेले अधिकारी सुद्धा लाच घेताना रंगेहात पकडले गेलेत। अर्थात ही परिस्थिती सर्वच शासकीय कार्यालयात असून येथे मालमत्तेच्या खरेदीपासून ते अगदी विवाह नोंदणीसाठी सुद्धा सरकारी अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते। यामुळे खेड तालुक्यात सरकारी बाबूंची पगाराशिवाय महिन्याला होणारी कमाई हजारो आणि लाखोंच्या रुपयात आहे।
जिल्ह्याच्या इंडस्ट्रीयल बेल्ट आणि औद्योगिकदृष्ट्या विस्तारता खेड तालुका मलाईदार मानला जातो। येथे विविध शासकीय पदांवर येण्यासाठी लाखो रुपयांच्या पायघड्या वरिष्ठांसमोर घालाव्या लागतात। येथे एकदा नियुक्ती झाली की मग वसुली सुरू होते आणि भ्रष्टाचाराला मोठा वाव मिळतो। धनिकांप्रमाणे सामान्यांना देण्याघेण्याचा न्याय मिळत असल्यानं सर्वसामान्यांची मोठी कुचंबना होत असल्याची वस्तुस्थिती आहे। शेतकऱ्यांना शेतीची मोजणी, गाव नकाशाची नक्कल, सिटी सर्वेचा उतारा, गाव तलाव, पाझर तलाव, मध्यम प्रकल्पातील संपादित जमिनीची मोजणी, पोट हिस्सा मोजणी, जमीन मालकी हक्क बंदी, नकला आदी महत्त्वाच्या कामांकरिता भूमी अभिलेख कार्यालयात येणं आवश्यक असतं। मात्र येथे येणाऱ्या नागरिकांचा अनुभव अत्यंत विदारक आहे। विविध कर्ज प्रकरणे, न्यायालयीन कामकाज यासाठी कागदपत्रांची तातडीने आवश्यकता असते। शेतकऱ्यांच्या या परिस्थितीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते। याबाबत कार्यवाहीच्या वल्गना करण्यात येत असल्या तरी सध्या परिस्थिती नोकरशाहीच्या मनमानीने भयानक झाली आहे। राजकीय संबंध असणाऱ्या मंडळींची याच कार्यालयात असणारी कामे विनासायास पार पडत असली तरी सामान्यांची मात्र अडचण होते। पोलिसांबाबत तर बोलूच नये अशी स्थिती असून त्यांनी आपल्या कमाईच्या कक्षात ठेकेदारीपासून जमिनींची ताबे, कंपन्यातील अनेक कामे, अवैध धंद्यांना प्रोत्साहन करण्यापर्यंत प्रचंड रुंदावलात। महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी सुद्धा लाच दिल्याशिवाय काम करत नाही आणि असं नागरिकांकडून आता उघडपणे सांगितलं जात आहे। मालमत्ता खरेदीच्या व्यवहारासाठी हजारो रुपयांपर्यंतची लाच एकाच वेळेस द्यावी लागते। अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मालमत्तेच्या खरेदी व्यवहाराचा हिशेब केल्यास नुसत्या अधिकाऱ्यांची लाच महिन्याला लाखोंच्या घरात जाते। अर्थातच ही रक्कम वरपर्यंत पोहोचवण्याचं दिव्य लाचखोर बाबूंना पार पाडावं लागतं। सर्व शासकीय कार्यालय लाच लुचापती बाबत आघाडीवर आहेत। चिरीमिरी घेतल्याशिवाय काम करायचं नाही हे शासकीय कार्यालयाचं जणू आता वैशिष्ट्यच बनलंय। यातून अधिकाऱ्यांची मजल कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्यांना अरेरावी करण्यापर्यंत आता गेली आहे। माझे हात वरपर्यंत आहेत, माझे कोणी काही करू शकत नाही असं म्हणत खुद्द अधिकारी आपल्याकडे येणाऱ्यांना दादा असल्याप्रमाणे वागणूक देतो। त्यामुळे सर्वसामान्यांची कुचंबना होते। याबाबतचे एखादा लाचखोर कारवाईच्या कात्रीत आला तरी ते खटले पुढे मात्र प्रलंबित पडतात। लाच घेताना पकडलं की 6 महिने निम्मा आणि त्यानंतर पूर्ण पगारासह मजेत नोकरी करा अशी स्थिती सध्या आहे। कायदा आणि शासकीय सेवा नियमन कायद्यान्वये कोर्टात तारखांवर तारखा आणि कर्मचारी पुन्हा लाच घ्यायला मोकळा होतो। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले बाजारात शेळ्या, मेंढ्या आणि बोकडांच्या बाजारात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 10 कोटींची आर्थिक उलाढाल झाली आहे। सुमारे 25,000 बोकडांची शनिवारी विक्री झाली आहे। तसंच 7,000 शेळ्या, मेंढ्यांची विक्री झाली आहे। पुढील आठवडाभर बोकड बाजारात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे। गेल्या 12 ते 15 वर्षात चाकण आणि औद्योगिक परिसरातील कचऱ्याचं प्रमाण कित्येक पटीने वाढलंय। चाकण आंबेठाण रस्त्यावर खराबवाडी तालुका खेड हद्दीतील दगडखाणीत गेल्या अनेक वर्षांपासून चाकण नगर परिषदेसह नाणेकरवाडी, आंबेठाण, खराबवाडी आणि राजगुरुनगर भागातून सुद्धा इथं कचरा टाकण्यात येतो। आजपर्यंत घनकचरा प्रकल्प सुरू होऊ न शकल्यामुळे लाखो टन कचरा या अघोषित डम्पिंग यार्डवर पडून राहतो। एकात्मिक कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून MIDC कडून या भागाच्या कचरा व्यवस्थापनासाठी कार्यवाही होण्याची अपेक्षाही फोल ठरली आहे। मागणी करण्यात आलेल्या परिसरातील गावांची गायरान जागा स्थानिकांचा कडवा विरोध असल्यानं मिळणार नसल्याचा सूतोवाच मिळत आहे। त्यामुळे चाकणची आणि औद्योगिक भागातील सर्वच गणाची कचरा समस्या पुढील काळात आता गंभीर होणार आहे। खेड तालुक्यातील पाईट या ठिकाणी महावितरणकडून विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले। 2 जून 2025 रोजी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाईट ग्रामपंचायत कार्यालयासमोर विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्त मार्गदर्शन करताना विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेची अंमलबजावणी कशा प्रकारे करावयाची आणि कशा प्रकारे काळजी घ्यायची या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले। शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्या जनसंपर्क मध्यवर्ती कार्यालय चाकण येथे खेड तालुक्यातील शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये सदस्य नोंदणी आणि आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली।
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक शिवसेना उपनेते इरफान सय्यद, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण सदस्य नितीन गोरे, बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, संत तुकाराम कारखान्याच्या संचालिका ज्योतिताई आरगडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील प्रख्यात महात्मा गांधी विद्यालयाच्या 1976-77च्या 10वीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार दिनांक 1 जून 2025 रोजी शिरोली येथे संपन्न झाला। खेड तालुक्यातील आळंदी परिसरातील चऱ्होली खुर्दलगत शासनाने 5 ते 7 वर्षांपूर्वी आळंदीला गर्दी होऊ नये म्हणून काही बाह्यवळण रोड तयार केला। या बाह्यवळण रोडने खूप अवजड पाहणे येथून ये-जा करत असतात। जवळच जिल्हा परिषदेची शाळा आहे, मंगल कार्यालय देखील आहे, त्यामुळे या ठिकाणी आजपर्यंत शेकडो निष्पाप लोकांचा जीव गेला आहे। प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। चाकण तळेगाव महामार्गावर राणूबाई मळा ते खराबवाडी दरम्यान ड्रेनेज लाईन तुंबल्याने आणि अनेक ठिकाणी ओढ्याचे पाणी देखील रस्त्यावर येत आहे, त्यामुळे वाहतुकीला अडथळा आणि अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे। चाकण तळेगाव महामार्गावर राणूबाई मळा ते खराबवाडी दरम्यान ड्रेनेज आणि ओढ्याचे पाणी रस्त्यावर येत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे। फार मोठी समस्या आहे। जरा 4 वर्ष झाली पाणी साठतं इथं, सगळं घाण पाणी येते, शिवाय सांडपाणी सोडलेलं, लोकांनी त्याची पण व्यवस्था करावी। पहिले पाण्याचा बंदोबस्त करावा। किती दिवस झाले आम्ही मागणी करतोय। चाकण पंचायत लक्ष देत नाही, नाणेकरवाडी पंचायत पण लक्ष देत नाही। त्यात पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम। आज मला घरी जायला पण रोड नाहीये। डेंग्यूचे पेशंट एवढे वाढलेत, माझ्या घरात 2 जण डेंग्यूचे पेशंट, यांचा खर्च कोण देणार? उद्या पीएमआरडी नगर परिषदेने संयुक्तरित्याने आमच्या अटकमना काढल्या, आमचं लाखोंचं नुकसान केलं। मेरा नाम भागीरथ महादेव ट्रेडिंग। हमारे इधर पानी भरने से बहुत तकलीफ होती है, लोग नहीं जाते और बहुत लोग गाड़ी वाले नीचे गिरते हैं। गेली 5-6 वर्ष झाले या पावसाळ्यात, दर पावसाळ्यात आमच्या सावतामाळी मंदिरापासून जवळपास आयफिल सिटीपर्यंत अख्ख्या रोडला पाणीच असते। रस्ता आहे का स्विमिंग पूल आहे ते समजत नाही। इकडे आमचा राणूबाई मळा गेला, नाणेकरवाडी हाती, तिकडे गेलं चाकण नगर परिषद हाती, भारत पाकिस्तान बॉर्डर सारखी परिस्थिती झाली आमची। रस्त्यावरती अतिक्रमण केलेली आहे, हे दोन्ही साईडनी पाणी जात होतं, हे सगळं बंद करून म्हणजे पाणी जाण्याचा सोर्स बंद झालेला आहे, त्यामुळे रोडवरती हायवेवरती आणि नाणेकरवाडी ग्रामपंचायत आणि नगर परिषद या दोन्हीच्या मध्यावरती हा जो या ठिकाणी रस्ता वाहतोय, त्या ठिकाणी एक मोरी आहे। मी जवळजवळ 40-50 वर्ष झाली या मोरीला, परंतु त्या मोरीचा कचरा कधी काढण्यात आजपर्यंत आलेला नाही। आणि ज्यावेळी पावसाळा येतो त्यावेळी पावसाळ्यामध्ये या नाले सफाई न झाल्यामुळं ही जी मोरी ही ओव्हरफ्लो होते आणि ती सर्व सांडपाणी घाणपाणी या हायवेला पाणी जातं आणि सर्व या ठिकाणी हायवेमुळं ट्रॅफिकही जाम होतं आणि या ठिकाणी जे राहणारे जे लोक आहेत त्या लोकांच्या रूमांमध्ये पाणी जाऊन ते सांडपाणी, त्याच्यामुळं ती लोकसंख्या सुद्धा ठिकाणी कमी झालेली आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।